असं म्हणतोस? म्हटले हो. मग मी तीर्थयात्रेला जातो. इको कमी करा दादा, इको फक्त गायनाला गायनाला. मग असं म्हणतोच? म्हटले मी जातो पण एका अटीवर. मी जाईल पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. नको घेऊ दर्शन, फक्त तू तीर्थयात्रा करण्याकरता जावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि मग देवाच्या सांगण्यावरून ज्ञानोबाराय नामदेवराय दोघं जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत पोहोचवण्याकरता गेली. जेव्हा दोघेही दिसेनासे झाले, पांडुरंग परमात्मा रावळामध्ये आले. पण पांडुरंग परमात्म्याला नामदेवरायांखेरीज एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. पण ज्या वेळेला कितीतरी वर्षातून ज्ञानोबाराय नामदेवराय तीर्थयात्रा करून परत आले, नामदेवराय पांडुरंगाच्या रावळामध्ये गेले. देवाने लांबूनच बघितलं की अरे माझा लाडका भक्त नामदेवराय तीर्थयात्रा करून परत आलाय, इतक्या वर्षातून मला भेटतोय, जावं आणि त्याला कडकडून असं आलिंगन द्यावं या आशेने देव विटेवरून खाली उतरले. पण नामदेवराय म्हटले नाही देवा, तुला आलिंगन देण्यापेक्षा संताच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. अभंगाचे संत संगा तिचे
सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. चांगल्याची संगत करा मनुष्य चांगला बनतो, वाईटाची संगत करा मनुष्य वाईट बनतो. कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाची आहे ती संगत. बघा आता संगतीचं महत्व काय प्रत्येकानं ऐका. एखादा चांगला मनुष्य असेल, खाणाऱ्या पिणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये जर गेला, तो त्याला गाडीवर बसवतो, एखाद्या हॉटेलवर घेऊन जातो आणि त्याला म्हणतो बाबा आज योगायोगानं 31 आहे, माझ्या बरोबर आला तर थोडी तरी घे. म्हणतो नको रे, कधी घेतली नाही. अरे थोडी तरी, अरे नको बाबा कधी घेतली नाही. अरे चवीपुरतं एखादं झाकण तरी. मग त्याच्या आग्रहास्तव 1 झाकण 2 झाकण मग रोज 1 लागते. याला कारण का संगत कुणाची? त्या पिणाऱ्या माणसाची. पण तो जर खाणारा पिणारा मनुष्य असेल, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला, कीर्तनाला गेला, भजनाला गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, नंतर तो म्हणतो बस आता मला सुद्धा तुझ्यासारखी माळ घालायची. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात आम्ही सुद्धा चांगल्याची संगत केली, रात्रंदिवस संतांची संगत करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती म्हणतात ना. काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज येत होती सुया गे बिबगे दामन गे पोत गे. मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी आली भिवंडीवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती सुया गे बिबगे दामन गे पोत गे पोराला काळ मनी गे केसावर फुगे. असंच म्हणतात ना. जमलं का मला महिला मंडळ? जमलं ना. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकला, अरे आवाज फार गोड येतोय, रस्त्यानं चाललंय तरी कोण. म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया अकंग वे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशीच. कोणाशी महिला मंडळ? कुणाशी? त्या सुईवालिनीशी. हा असं बोलल्या ना का अर्ध पाकिट तुम्हालाच नको, मग मला द्या असं. मग आता त्याने विचार केला तिथं काय राजा बोले दल हाले. राजा तसा तिथून निघाला, तिला रस्त्यात आडवा आला आणि तिला म्हटला काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापानं सांगितलं मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 2 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला का हो मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो? मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. आता बापाने विचार केला. आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतःहून राजा आला ना, सांगितलं ठीक आहे चिडू नका, मी माझी मुलगी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि 7-8 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. आता 7-8 दिवसापूर्वी गावोगावी टिकल्या बांगड्या घेऊन फिरणारी राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली? आता राजाची, वा वा महिला किती हुशार आहे, राजाची राणी झाली, राज दरबारात गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय हो, तिला कुठलंच काम करायचं नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, पाणी नाही, काहीच नाही. तिला फक्त एकच काम, एका जागेवर बसायचं. पण तुम्हालाही माहितीये महिला मंडळ, तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. बरं एका जागे बसून गोड लागे ना. परत दिवसभरातून 4-5 वेळेला 5 पक्वान्नाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं का कुठेतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजा खाना हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली.
ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? का तुम्ही कोणी घेता? नाही ना, या मावशी घेतात का? नको, मीच घेते. तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्या लग्नात तुम्हाला कामीन बरं फार चांगलं नाव आहे. ऐका बाई, कशा कांटाव करून बसले, घ्यायचंय का? ऐका, तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. म्हणजे राजाची राणी जरी झाली पण भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी, ओ आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहिला मुळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहिला मुळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहिला मुळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहिला मुळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहिला मुळ स्वभाव जाईना, 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 मुळ स्वभाव जाईना, मुळ स्वभाव जाईना, जाईना. माझ्या नाथ बाबांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे, त्याच्यात सांगितलंय. आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या? खंडोबाचा नाही, दैव योग्य झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात, अखंड रात्रंदिवस देवाचं चिंतन करणं हे आमच्या देहाला लागलेलं बळ नाही. इको कमी करा. आम्ही रात्रंदिवस संतांची संगत केली बघा. जीवनामध्ये संतांच्या संगतीला फार महत्व आहे. अर्धक्षण घडता संतांचे संगती, तेने होय शांती महत पापा. बघा, एखाद्या संताची अर्धक्षणाची जरी संगती प्राप्त झाली ना तरी आपला उद्धार आहे. एक सुंदर उदाहरण सांगते की जीवनामध्ये संतांच्या संगतीला किती महत्व आहे. एका गावामध्ये नदीच्या किनारी साधू महाराजांनी नदीमध्ये स्नान केलं आणि ते नदीच्या किनारी देवाचं ध्यान करत बसले. तेवढ्यात तिथल्या प्रजेचा राजा तिथे फिरण्याकरता आला. राजाने बघितलं साधू महाराज बसले, तर राजा धार्मिक होता. राजाने विचार केला साधू महाराजांच्या पाठीमागे जायचं, उभं राहायचं आणि साधू महाराज कुठला मंत्र बोलतात तो आपण ऐकायचा. राजा साधूच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. तेवढ्यात साधू महाराजांच्या समोर नदीमध्ये एक बगळा पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर घासायचा. त्या बगळ्याला बघून ते साधू महाराज म्हटले, अरे बगळ्या, अरे घीस घीस कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे ओ सब हम जाने. म्हणजे घासून घासून चोच तीक्ष्ण करतो कशाला? मासे पकडायला ना, हे मला 100% माहिती. साधू महाराज पुन्हा पुन्हा ती वाक्य म्हणू लागले, घीस घीस कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे ओ सब हम जाने. राजाला हिंदी काही कळत नव्हती. त्याला वाटलं हा साधूचा मंत्र आहे. त्यानं तो मंत्र पाठ केला. सगळ्या रस्त्यानं तो मंत्र बोलत चालला. राजवाड्यामध्ये गेला आणि तेवढाच मंत्र तो बोलू लागला. गंमत अशी, राजाच्या राणीने राजाला मारण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले होते, पण सगळे प्रयत्न फुकट गेले होते. तिने न्हाव्याला सांगितलं की न्हावी दादा, आज तुला राजाची दाढी करता करता राजाची मान कापायची. मग राणीच्या आज्ञेनुसार तो न्हावी राजवाड्यामध्ये आला आणि राजेसाहेबांना सांगितलं, राजेसाहेब खुर्चीत बसा. म्हणे का? राणीची आज्ञा आहे तुमची दाढी करायची. आता राजा खुर्चीमध्ये बसला. बसल्यानंतर आता पूर्वीच्या काळी दाढी करण्याकरता काय असायचा? वस्तारा असायचा. मग ते न्हावी काय करायचे? पाण्यात वस्तारा बुडवायचा, हातावर घासायचा, पाण्यात बुडवायचा, हातावर घासायचा. आता त्याला बघून तो राजा म्हणतो, अरे नाव्या, अरे घीस घीस करे तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे ओ सब हम जाने. माहिती काहीच नव्हतं. फक्त साधूचा
मंत्र. न्हाव्याला वाटलं राजाला समजलं, पण राजे साहेब गप्प बसले. परत एक प्रयत्न करूया. पुन्हा त्या नाव्याने तो वस्तारा पाण्यामध्ये बुडवला, हातावर घासायला सुरुवात केली. परत राजा म्हणतो, अरे नावी दादा, अरे घीस घीस कर तिखी करे, ऊपर लगा या पाणी, जिस कारण तुम तिखी करे ओ सब हम जानी. नावी घाबरला, थरथरा कापायला लागला, हातातला वस्तारा खाली टाकला आणि सांगितलं, राजे साहेब याच्यामध्ये माझं काहीच नाहीये, हा सगळा तुमचा राणी जपल्या नाही. राजा म्हटला, आता खरं सांग, मला काही माहिती नव्हतं. आणि मग त्याने सांगितलं की राजे साहेब, तुमच्या राणीची आज्ञा अशी होती का आज तुमची दाढी करता करता तुमची मान कापायची. आता पुढे दोघा नवरा बायकोची किती भांडण झाली आपल्याला गरज नाही, पण त्याच्यातून आपल्याला एकच घ्यायचंय का त्या दिवशी जर त्या राजाने त्या साधूचं वाक्य जर ऐकलं नसतं तर कदाचित राजाची मान कापली गेली असती. पण थोडा वेळ का होईना एका साधूची संगत मिळाल्यामुळे राजाचा जीव वाचला. म्हणून अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महट पापा. म्हणून खरा संत कोणाला म्हणतात, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत, त्याची संत त्याची संत, जे विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोलत नाही त्यांना खरा संत असे म्हणतात. जीवनामध्ये संतांच्या संगतीला फार महत्व आहे. माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या माई बापांनी त्यांच्यावर उत्तम प्रकारे संस्कार केले, म्हणून उपदेश करणारे संत या जगामध्ये आपल्या करता आले. माझ्या मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांवर उत्तम प्रकारे संस्कार केले. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा या महाराष्ट्राला मिळाला. तुम्ही सगळी जुन्नर प्रांतातली माणसं आहात, पुणे जिल्ह्यातली माणसं आहात. त्याच्यामुळे आपल्याला राजांविषयी तर फार अनुभव आहे, अभिमान आहे. आणि म्हणून ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजे बाळराजे जन्माला आले तेव्हा उभ्या महाराष्ट्राला आनंद झाला होता. उभ्या महाराष्ट्राला आनंद झाला होता. जुन्नर प्रांतातल्या सगळ्या आया बाया, सगळ्या आया बहिणी एकत्र आल्या. बाळराजांना 5वीच्या दिवशी पाळण्यामध्ये घातलं आणि त्यांना पाळण्यामध्ये घालून त्यांच्या करता त्या सुंदर अशा पाळणा गाऊ लागल्या. झुलबा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, 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 झुलबा पाळणा पाळणा बाळ शिवाजी.
उंची अंगणा घालून त्याच्या पायी घुंगरू बाळा गाली पीठ लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगरू बाळा राजस्वरूपण डोई टोपण पावन सुख गोपाळा लिंबन नवतनाग नवकन दृष्ट नागन बाळा कौसल्येचा राम जसा लाल यशोदेचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा 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 झुलवा जो रे बाळा जो रे बाळा जो रे जाग रे बाळा जाग रे बाळा जाग रे जो रे बाळा जो रे बाळा जो रे बाळा छत्रपती शिवाजी की जय इतके उत्तम संस्कार टाळ्या वाजवायच्या मनापासून वाजू का नको असं बघा इतके उत्तम संस्कार इथं कमी करा माझ्या मा साहेब जिजाऊनी केले होते त्यांना सुद्धा तुकोबारांची संगत प्राप्त झाली माझ्या छत्रपती शिवाजी राजांना म्हणून त्यांचा सुद्धा उद्धार झाला म्हणून जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे नामदेवराय देवाला म्हणतात देवा मी तुला ओळखलंच नव्हतं पंढरीच्या रावळातील एक पांडुरंग परमात्मा एवढीच माझी तुझ्याबद्दल संकुचित कल्पना होती पण जेव्हा मला माऊलीची संगत मिळाली ना तेव्हा संपूर्ण चराचरामध्ये एक परमेश्वर आहे असा मला अनुभव आला सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनी आठाव हंतेचा आणि नामदेवराय म्हणतात मला तो अजून प्रसंग आठवतोय ज्यावेळेला ज्ञानोबाराय नामदेवराय म्हणतात आम्ही उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ मथुरा वृंदावन प्रयाग कुरुक्षेत्र करत करत महाराष्ट्रामध्ये आम्ही औंढ्या नागनाथाच्या जवळ आलो नदीच्या किनारी मोठं असं मैदान होतं त्या मैदानामध्ये रात्री नामदेवरायांचं कीर्तन ठरवलं कीर्तनाला खूप समाज जमला होता स्वर्गातून अनेक देव खाली आले होते नामदेव महाराज कीर्तन करत होते आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत होते अभंग बोलता रंग कीर्तनी भरला नामदेव महाराज कीर्तन करत होते कबीर महाराज पखवाद वाजत होते माझे ज्ञानोबाराय स्वतः गात होते आणि माझी जनाबाई पाठीमागे टाळ घेऊन उभी होती प्रमाण आहे पाठीमागे डोळे लावून उभी ती जनाबाई त्या कीर्तनामध्ये उभी होती नामदेव महाराज इतकं छान कीर्तन करत होते ज्ञानोबाराय इतके सुंदर गात होते कबीर महाराज तर इतके गोड वाजवत होते का त्यांच्या वाजवण्यामुळे देव इतके नाचू लागले की नाचता नाचता देवाचा कळला पितांबर नाचता नाचता देवाचा गळा पितांबर नाचता नाचता देवाचा कळला पितांबर नाचता नाचता देवाचा गळा पितांबर सावध होई देवा सावध होई देवा ऐसा बोले कबीरा ऐसा बोले कबीरा नामदेव कीर्तन करी पुढे रवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे रवनाचे पांडुरंग पांडुरंग
नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा पितांबर गळला तरी देव भानावर नाही, तरी देव नाचतायत. पखवाद्यांचं कसं सगळ्या टाळकऱ्यांकडे कीर्तनकाराकडे लक्ष असतं. कबीर महाराजांचं लक्ष देवाकडे गेलं. देवाचा पितांबर गळलेला. कबीर महाराज म्हणत आहेत देवा देवा अहो तुमचा पितांबर गळलाय. देव म्हणतात गबस कबीरा, कीर्तनामध्ये बोलायचं नसतं. कबीर महाराजांना गप्प केलं. का आता पितांबर गळलाय, कबीर महाराज गप्प कशी बसतील हो? पुन्हा पुन्हा ते खुणवताय, देवाचं लक्ष नाही. तेवढ्यात बाकीच्या टाळकऱ्यांचं लक्ष देवाकडे गेलं. देवाचा पितांबर गळलेला. पाठीमागून काही टाळकरी मंडळी आली, देवाच्या हाताला पकडले. देव घाबरले. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, अन काय झाला म्हणून दचकला जगजेटी. अचानक हात पकडला, देव घाबरले. काय झालं? खाली बघा म्हटले तुमचा पितांबर गळलाय. देव लाजले. पितांबर सावरण्याकरता पाठीमागे गेले आणि जनाबाईने सांगितलं आता देव पितांबर सावरतात ना, तोपर्यंत ज्ञानोबाराया जरा एक अभंग म्हणा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. तेव्हापासून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 चाली झाल्यात. एक पहिली चाल, एक मधली चाल. मधली चाल आहे ती जनाबाईची. देव पितांबर सावरेपर्यंत मधली चाल झाली. आता आपण वेळे अभावी घेत नाही, कारण 2 तासच पुरत नाही. आता देव आले, पुन्हा कीर्तन सुरू झालं. रात्री 9 वाजता कीर्तन सुरू झालं. पहाटे 4 वाजले तरी कीर्तन चालूच. त्या ठिकाणी काही कर्मठ ब्राह्मण मंडळी मंदिरामध्ये पूजे करता आली. बघतात तर काय, मंदिरात जायला रस्ता नाही. ओरडले महाराज ही काय कीर्तन करण्याची जागा आहे, आम्हाला मंदिरात जायला रस्ता नाही. मंदिराच्या पाठीमागं मोठं मैदान आहे, तिकडे जा आणि तिकडे जाऊन तुमचं कीर्तन करा. आमचे संत हे शांत स्वभावाचे असतात. नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे गेले. मंदिराच्या पाठीमागे पुन्हा कीर्तन करायला सुरुवात केली. नामदेवराय कीर्तन करू लागले. देव नाचू लागले. कबीर महाराज पखवाद वाजवू लागले. ज्ञानोबाराय गाऊ लागले. इतकं कीर्तन रंगात आलं, तिथल्या औंढ्या नागनाथ देवाला साकडं पडलं. आज स्वर्गातून अनेक देव श्रोते मंडळी माझ्या घरी पाहुणे आले. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय. ज्ञानोबाराय, नामदेवराय, कबीर महाराज, जनाबाई यांच्यासारखी संत मंडळी माझ्या घरी पाहुणे आलेत. इथल्या कर्मठांनी त्यांचा अपमान केलाय. मला आता त्यांचा अपमान सहन होत नाही. अरे त्या औंढ्या नागनाथ देवानं काय केलं? फिरविले राहुळ जगा माझी ख्याती. फिरविले राहुळ जगा माझी ख्याती. फिरविले राहुळ जगा माझी ख्याती. नामदेव हाती दूध प्याला. नामदेव हाती दूध प्याला. नामदेव हाती दूध प्याला. नामदेव हाती. फिरविले राहुळ जगा माझी ख्याती. नामदेव हाती दूध प्याला. अरे त्या औंढ्या नागनाथ देवानं सुद्धा आपलं तोंड फिरवलं. आजही हिंगोली जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे औंढ्या नागनाथ. तुम्ही त्या औंढ्या नागनाथला जर गेलात तर महादेवाचा नंदी मंदिराच्या कुठे असं समोर असतो, पण तिथल्या नंदी मंदिराच्या पाठीमागे आहे. का? कारण तिथल्या देवानं तोंड फिरवलं. नुसतं देवानं तोंड नाही फिरवलं, एवढं मोठं पाषाणाचं निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. हे कुणाच्या कृपेने झालं? केवळ फक्त संतांच्या. नोये हा समान महिमा संतांचा. नोये हा समान महिमा संतांचा. नोये हा समान महिमा संतांचा.
देवानं नुसतं एकट्यानं तोड नाही फिरवलं, एवढं मोठं निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. हे कुणाच्या कृपेनं झालं? केवळ संताच्या. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, बाबांनो मी तुम्हाला एक नाही दोनही हात वर करून सांगतो, या कलियुगामध्ये तुम्हाला संगत करायची, साधूची करा, संताची करा. कारण या कलियुगामध्ये साधूच थोर आहेत, अभंगाचे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर आहेत, संत थोर आहेत. संतांशिवाय आपला उद्धार दुसरा कोणाकडे होणार नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद जेथे वाही हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे दे पाय. या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आपल्या समोर दिसायला जरी वेगळे आहेत ना, सगळेच जण एकच आहेत. आपल्या समोर ज्ञानोबरांची प्रतिमा वेगळी, तुकोबरांची वेगळी, साईबाबांची वेगळी, गणपती बाप्पाची वेगळी, रामाची वेगळी, कृष्णाची वेगळी. हे जरी वेगवेगळे असले ना, सगळे जण एकच आहेत. देवीचा अवतार सुद्धा वेगळा नाही, तर तो साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्याचा अवतार आहे. सगळ्या जगाला माहित आहे. तू विटेवरी सगळे बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. विटेवर उभा कोण आहे? पांडुरंग परमात्मा. पण त्याला बाईची उपमा दिली का? तर या जगामध्ये देव आणि देवी माता वेगळी नाहीये. म्हणून आज आपण बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढा मोठा अखंड हरिनाम स्वतःचा कार्यक्रम आयोजित केलाय. त्या निमित्ताने आपण एकदा त्या देवी मातेला आपल्या कार्यक्रमाला, आपल्या सप्ताहाला आमंत्रित करूया. एक आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, एक आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. आंबाबाई ग
तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला आवाज घुमू लागला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला माटेला मंडप दारी गेला काट माट एक गोंधळाला पासून बाले गेला मंडपदारी गेला थाट माट एक गोंधळाला सोडून बाले घाट अंधाराची आंबा असली जरी रात दिवटीचा प्रकाश आई झाला लखलखाट लागली आसाई तुझा तळा लागला लागली आसाई तुझा तळा लागला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार बाळी लावी तो भंडार नांदे चतुरगडावर मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार बाळी लावी तो भंडार नांदे चतुरगडावर हरी देव माझा शिवशंकर अवतार आणि नावी तो भंडारा नांदे चित्रगडावर हरी देव माझा शिवशंकर अवतार भारी नावी तो भंडारा नांदे चित्रगडावर मल्हारी माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी हा मल्हारी माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी ठाण मांडून या बसला या सजवारी दुसरे कैलाशकर गडले जोरी ठाण मांडून या बसलाय सत्वारी दुसरं कैलाशी करा गडाने जोरी ठाण मांडून या बसला या सजवारी दुसरे कैलाशकर गडले जोरी असा मल्हारी देव माझा असा मल्हारी देव माझा नाही देत हो साकार करतो स्वप्न ते साकार देतो जगण्याला आकार मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार बाळी लावी तो भंडार नांदे चतुरगडावर मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार भाळी लावी तो भंडार नांदे चित्रगडावर हरी देव माझा शिवशंकर अवतार भाळी लावी तो भंडार नांदे चित्रगडावर अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग कागदरी लाज राग धरी लाज राग आहा धरीलाच राग धरीलाच राग धरीलाच राग धरीलाच राग सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तू ग सतवाची
अजूनही म्हटले असते नको, पटकन एखादीच्या अंगात यायचं. असंच एका गावात कीर्तनाला गेले, इको कमी करा. लोक म्हटले ताई अजून म्हणा अजून म्हणा. मी म्हटले तिकडून नाशिक जगदंबा धावत आली. म्हटलं मावशी थांबा थांबा. म्हटली का ती स्टेजवर चालीन, तिने माझा माईकच घेतला. आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. आणि त्या मावशीची कमरेली होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. ती मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये वेगवेगळ्या रूपाने अवतार घ्यायला तयार आहे. म्हणून या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही, देव आणि संत या जगामध्ये एकच आहे. मनापासून तुम्हाला मला त्याची भक्ती करायचे. महिला मंडळ तुमची एवढी गर्दी आहे, माझ्या पाठीमागं थोडं भजन म्हणणार ना तुम्ही? म्हणणार ना? बरं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, वा वा. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा वा, किती गोड म्हटले. असं वाटलं असं टाळ घेऊन उभं करायला पाहिजे होतं. खूप गोड. सगळ्या महिला मंडळ तुमच्यासारखे छान भजन म्हणत होत्या. पण एक बाई भजन म्हणताना कशी म्हणायची माहितीये? ज्ञानोबा माऊली. तुकाराम म्हणत नव्हती, ती वेगळंच काहीतरी म्हणायची. मला जरा शंका आली. म्हटलं मावशी उठा, तुम्ही भजन म्हणताना ती ज्ञानोबा माऊली पुढं काही वेगळंच. ती म्हटली कसं आहे ना ताई, आमच्या यांचं नाव तुकाराम आहे, मग कसं काय घ्यायचं? इथं तुकाराम महाराज बसलेत. मग ती भजन म्हणताना कशी म्हणायची माहितीये? ज्ञानोबा माऊली पप्याचा बाप. तुमचं तसं काही नाही ना. म्हणून तुम्ही देवाचं चिंतन करा, संताचं करा. जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. या कलियुगामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत, पण खरे संत खोटे नाही. आत्ताच्या काळामध्ये संत झाले, पोटासाठी संत झाले, कलित बहुत आपले पोट भरण्याकरता संत झालेत. मग खोटे साधू कसे असतात? 1-2 मिनिटांमध्ये सांगते. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते. गावामध्ये हरिपाठ काय, प्रवचन काय, वेदाध्ययनाचं ज्ञान काय, लोकांना सांगायचे. 1 लाखाचे 2 लाख करतो, 2 लाखाचे 4 लाख करतो. पैसा कोणाला नकोय? अनेक लोक त्यांच्या पाठीमागे लागले. त्या गावातले एक इंजिनियर त्याचे डबल पैसे करून दिले. त्याच्यामुळे तो त्या साधूच्या पाठीमागे अगदी वेडा झाला. घरी गेला आणि बायकोला म्हटलं, अगं आपल्या गावात इतके चांगले साधू आले की पैशाचे डबल करतात, पण जगामध्ये काय कळतं त्यांना आपल्या गावात बसल्या बसल्या कळतं. इतके ते मोठे आहेत, तू त्यांच्या दर्शनाला चल. तिने सांगितलं मी त्या भोंदूच्या दर्शनाला येणार नाही. भोंदू नको म्हणून साधू म्हणती म्हटली नाही. कारण का तर ती एका कट्टर वारकऱ्याची मुलगी होती आणि वारकरी लोक अशा भोंदू लोकांवर विश्वास ठेवत नाही. तिने सांगितलं माझा काही विश्वास नाही, हवं तर त्या महाराजांना आपल्या घरी घेऊन या, अतिथी देवो भव, त्यांच्याकरता 5 पकवानाचं भोजन करते. तो म्हटला ठीक आहे. संध्याकाळी महाराजांना घेऊन येतो, गावातली काही प्रतिष्ठित मंडळी येतील, तू भोजन तयार कर. तिने महाराजांकरता पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडया असं 5 पकवानाचं भोजन तयार केलं. साधू महाराज आले, जेवायला बसले. प्रत्येकाच्या आता तिने काय केलं, वारकऱ्याची मुलगी होती ना, साधू खराय की खोट आहे, तिने ठरवलं घरातून जाईपर्यंत याचं खोटेपण आपण बाहेर काढायचं. मग ती वारकऱ्याची मुलगी होती, तिनं प्रत्येकाला ताटं वाढले. ताटं वाढताना सगळ्यांच्या ताटामध्ये भजे वाढले, पण साधूच्या ताटामध्ये भजे वाढताना भाताच्या खाली लपून ठेवले. का? नवऱ्याने सांगितलं ना साधू महाराजांना जगातलं सगळं दिसतं. मग म्हटली भाताखालचे जर भजे महाराजांना दिसले तर साधू खरा, नाहीतर खोटा. ताट वाढण्यात आले, सगळेजण जेवायला बसले. श्लोक बोलला, महाराजांनी डोळे झाकले. डोळे झाकल्या बरोबर महाराज जोरात म्हटले हाड हाड हाड. लोक म्हटले महाराज आजूबाजूला कुत्रे नाही, काय नाही, हाड हाड कुणाला म्हणाला? म्हटले कसं आहे ना, मी जेव्हा डोळे झाकले तेव्हा मला असं समजलं का पंढरपूरच्या रावळामध्ये कुत्रे शिरलेत आणि ते कुत्रे मी इथं बसल्या बसल्या हाकलले. बाई म्हटली आता खरी परीक्षा आहे. साधू महाराजांनी डोळे उघडले. आता घर मालकाचं लक्ष प्रत्येकाच्या ताटाकडे गेलो. सगळ्यांच्या ताटामध्ये भजे होते, साधूच्या ताटात भजे होते का? कुठे होते? म्हणजे तुमचं लक्ष फक्त भजनावरच आहे. घरी जाऊन तळून खा. मग आता भाताच्या खाली भजे होते.
इंजिनियरचं लक्ष गेलं ताटाकडे आणि त्यानं बघितलं. तो म्हटला का ग सगळ्या गावाला भजे वाढले, महाराजांना वाढले नाही, मुद्दाम केलंस, महाराजांचा तू अपमान केलास म्हणून रागाच्या भरात बायको मारायला धावला. त्या साधू महाराजांनी सांगितलं साहेब चिडू नका, एवढ्या पाहुण्यांना ताट वाढता वाढता कदाचित त्या भजे द्यायला विसरले असतील. ताई असं करा मला जरा दुसरे भजे द्या. ती म्हटली साधू महाराज अहो तुम्हाला आता बसल्या बसल्या पंढरपूरच्या रावळातले कुत्रे जर दिसले तर भाताखालचे भजेच कसे दिसले नाही. याला म्हणतात खोटा साधू. म्हणून साधू थोर आहेत, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगी जीवनामध्ये संतांची संगत करा. एक तरी पायी वारी करा, आळंदीला जा, पंढरपूरला जा, कुठेतरी जा. पायाचं पुण्य आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. कुठली तरी पायी वारी माणसानं पायानं केली पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही आळंदीला जा, पंढरपूरला जा, शिर्डीला जा. नाही का आमच्या बाबांची, हांडे बाबांची साईबाबांवर फार मोठी भक्ती आहे. ते साईबाबांचीच भक्ती करतात आणि म्हणून जीवनामध्ये वारी करणं फार महत्वाचं आहे. मग आपण थोडस बाबांचं सुद्धा आपण गुणगान करूया की ज्या वेळेला भक्त शिर्डीला निघतात, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत नेन या श्रद्धा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेन या श्रद्धा सबुरीवाल्यानं, पायी चालत नेन या श्रद्धा सबुरीवाल्यानं. पायी चालत नेन या श्रद्धा सबुरीवाल्यानं. साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान, साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, पायी चालत येईन, पायी चालत येईन. साईबाबा की जय. जीवनामध्ये भक्ती फार महत्वाची. म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगी संत महात्मे जगावर प्रेम करताना शरीराचा विचार करत नाही. इहलोकी तुझी सर्वावती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा नामा मने गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाच्या 2 चरणांचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. शेवटी जाता जाता मला एक राजांचं गुणगान करायचंय, ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला. त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत असताना माझं असं एकही कीर्तन नाही का राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही. कारण का छत्रपती शिवाजी राजांचे आपल्या वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. आज राजांची कृपा म्हणून ही कीर्तन भजन चालू आहेत. कदाचित राजे जर नसते तर महाराष्ट्रातले सगळे कीर्तन भजन बंद पडले असते. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण, देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून नमजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा,
गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा 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 युगा युगाचा कडकंधार यवनचा करी करी सरदार यवन जखनी कडी सनदार यवन जखनी कडी सनदार युगा युगाचा कडकंधार यवनचा करी करी सरदार यवन जखनी कडी सनदार यवन जखनी कडी सनदार मराठा मर्दा होऊन खुरदा मराठा मर्दा होऊन खुरदा ताटल्या शत्रूच्या बोजा ओ ताटल्या शत्रूच्या बोजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा तळपे हाती अंगी तलवार ओवणी राणा कृष्णे हो निराना कृष्ण बरस्वार हो निराना कृष्ण बरस्वार तळपे हाती अंगी तलवार ओवणी राणा कृष्णे हो निराना कृष्ण बरस्वार हो निराना कृष्ण बरस्वार हर हर करी करी कपारी हर हर करी करी कपारी उधाल्या राजाच्या फौजा ओ उधाल्या राजाच्या फौजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचं करुणी वरद निर्दयी खानाचं करुणी पद निर्दयी खानाचं करुणी पद भवानी आईचा कृपा वरद भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचं करुणी वरद निर्दयी खानाचं करुणी पद निर्दयी खानाचं करुणी पद कापून यवना करीती दैना कापून यवना करीती दैना मातीचा मिळवल्या पैसा ओ मातीचा मिळवल्या पैसा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी सिंहासनाधीश्वर राजाधिराज कीर्तिवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय! साई बाबा की जय! गणपती बाप्पा मोरया! हर हर महादेव सालाबादप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सगळे एकदाच घेऊ आता भजन अखंड हरिनाम सप्ताह आणि आदरणीय पत्रिका द्या मला. हांडे बाबा तुम्ही येता बरं, आज काही परिचय झाला नाही म्हणून विचार आज या ठिकाणी आमचे आदरणीय या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष दीपक बाबा हांडे यांच्या इको कमी करा वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी हा कार्यक्रम आपण मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं साजरा करता आणि निश्चितच मला आमच्या आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आमचे बाळासाहेब नाना हांडे त्यांनी मला सांगितलं की ताई पूर्वी आम्ही हा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने 31 आणि 1 या 2 तारखेला आम्ही करायचो पण जसे आमचे बाबा पदावर गेले तसं या ठिकाणी आम्ही अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि निश्चितच हांडे बाबांचं कार्य हे या समाजाकरता फार मोठं आहे आणि हे या सप्ताहाचं हे 14वं वर्ष आहे हांडे बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि तुमच्या हातून अशीच समाजाची सेवा घडत राहो ईश्वराची सेवा घडत राहो हा सप्ताह दरवर्षी तुमच्या हातून घडत राहो इतकं मोठं ज्ञानदान तुम्ही या समाजाला देता हे तुमचं सगळ्यात मोठं कार्य आहे हीच सर्वांना शुभेच्छा आणि उद्या आपल्या इंग्रजी वर्षानुसार या आपल्या वर्षाचं नवीन वर्ष उद्यापासून सुरू होतंय
सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. एकदा जरा चेहऱ्यावर स्माइल ठेवा. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आपला हसरा चेहरा त्या पांडुरंग परमात्म्याला दिसला पाहिजे. भगवत चरणी एकच प्रार्थना करूया, आम्हाला हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जाओ. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा जो हसले का हा आनंद आयुष्यभर चिरकाल राहो अशी भगवंताच्या चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करते. सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय. गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन केले. नियोजनकर्त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. या कीर्तनाकरता 2 मृदुंग मणी अतिशय गोड अशी सेवा आपण दिली. आदरणीय हरिभक्त परायण आमचे विश्वनाथ महाराज, आदरणीय हरिभक्त परायण धीरज महाराज. महाराज तुम्ही त्या दिवशी आपण दत्त जयंतीचा कार्यक्रम झाला घाटकोपरला, तिथेही महाराज उपस्थित होते. आजही याला गोड सेवा दिली. आपण दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं आदरणीय हरिभक्त परायण आमचे मोरे महाराज आणि पारठे महाराज, गोरे महाराज, मोरे, देवचंद्र महाराज मोरे हे त्या दिवशी आपण कार्यक्रमाला होतात. आम्ही घाटकोपरला दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला होतो. आजही आलात. आणि रवींद्र महाराज पारठे, पारठे, पार्टे. बरं, अतिशय गोड असं गायन आहे. पहिली चाल खूप सुंदर झाली. गुणीजनांचा आभार. आता इकडचे काय आता वेळे अभावी म्हणजे वेळ कधी संपला तेच कळालं नाही. अशोक महाराज, अशोक महाराज, ताई पण आलेले आहेत का? खंडे ताई, बाबा आपली ही उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. ताईंचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. कारण का बाबांना साथ देणाऱ्या मेहनती आहेत आणि म्हणून निश्चितच ताई तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. असंच कार्य तुमचं या समाजासाठी तुम्ही करत राहा. सगळ्या महिला तुमच्यावर खुश राहतील. कारण आमच्या महिलांना एवढंच पाहिजे, कीर्तन भजन म्हटलं की त्यांना फार आनंद वाटतो. असंच कार्य आपण करत राहा. इकडची सगळी टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, गुणीजन गायक मंडळी त्यांना काही गायला भेटलंच नाही, पण इच्छा असेल तर 2 मिनिटात शेवटची चाल म्हणू शकता. माझी विद्यार्थिनी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, वैष्णवी आमची श्रद्धा. मागच्या वर्षी माझं कीर्तन नियोजित या ठिकाणी होतं, पण मागच्या वर्षी नेमका माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यामुळे ती माझी विद्यार्थिनी आहे भूमिताई. मी हांडे बाबांना फोन केला, म्हटलं मी येऊ शकत नाही. मागच्या वर्षी मला उठताच येत नव्हतं, चालता तर येतच नव्हतं. माझा 12 ऑगस्टला मी नांदेडला कीर्तनाला चालले होते आणि तिकडे जाताना माझा फार मोठा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या मानेचा मणका मोडला होता. माझे मणक्याचे बाबा 2 ऑपरेशन झालेत. मी 6 महिने माझे सगळे कार्यक्रम बंद होते. अजूनही माझ्या पायाला मार आहे, मला तेवढं चालता येत नाही. पण निश्चितच पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, मी माझ्या वयाच्या शाळेत 9वीला होते, म्हणजे 4थीला होते. 9व्या वर्षापासून मी कीर्तनकार आहे. आज कीर्तन करते, त्याला 25 वर्ष झालेत. पांडुरंग परमात्म्याला सांगितलं 25 वर्ष तुझं कीर्तन काय, भजन काय, हरिपाठ काय कधीच मी सोडला नाही. आणि आता मी जागेवर बसणाऱ्यातली नाही, मला बसायचं नाही. अगदी माझ्या शरीराची 100% ताकद गेली होती, मला उठता बसता येत नव्हतं. पांडुरंगाला सांगितलं मी बसणाऱ्यातली नाही, मला परत उभं राहायचंय, मला परत तुझं कीर्तन करायचंय, मला परत बोलायचंय. म्हणून मला बोलवणारा, चालवणारा आज तुमच्या समोर जी उभी ती फक्त माझ्या पांडुरंगाला मलाच माहिती का मी कशी उभी आहे. मला बोलवणारा, उभा करणारा, चालवणारा माझा पांडुरंग परमात्मा. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला ना, तेव्हा सकाळी 7 वाजता आमच्या गाडीमध्ये काकडा चालू होता. फक्त त्या काकड्यानं मला वाचवले. कारण जेथे भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे तिथे यमराजाजवळ येऊ शकत नाही, हे त्या दिवशी खरं वाटलं. आणि म्हणून आज निश्चितच तुमच्या समोर उभी ती फक्त माझ्या पांडुरंगाची कृपा. तुम्हालाही आवर्जून सांगेल, भगवान परमात्म्याशिवाय वाचवणार आपल्याला कोणीच नाही. माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. बघू नका गेले शॉपिंगला, कारण आल्याबरोबरच त्या दादांना विचारलं इकडे कपड्यांचं मार्केट कुठे, कपड्यांचे फार शौकिंग. आणि मग असो त्यांची साथ आहे म्हणून महाराष्ट्रभर. रात्री बीडला कीर्तनाला होते, सकाळी आम्ही आलो. माझ्या मिस्टरांची साथ आहे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद अशीच पाठीशी राहू द्या. समाजामध्ये अजूनही नाव कमवण्याचा प्रयत्न करेल. बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या, साईबाबांच्या, गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठोबा हरिदेव डुंबार कुमाई, डुंबार कुमार, डुंबार कुमाई, डुंबार कुमार, डुंबार कुमार, डुंबार कुमाई, डुंबार कुमार, डुंबार कुमार, डुंबार कुमार, डुंबार कुमाई, हरिदेव डुंबार कुमाई, डुंबार कुमाई, डुंबार कुमाई, डुंबार कुमाई, डुंबार कुमाई,
तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बोल जय कराम क्षमा अपराध महाराज नाही उच्चारीला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुई कृपायापैकी अपराध महाराज हा ज्ञानदेव महाराज देव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बसा कोणी उठू नका की जय धन्यवाद आज 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला जर भटवाडीतली जनता कुठं आहे तर हरिनामाच्या गजरामध्ये आहे बाकीचे 31 डिसेंबरला कुठे असतात ते आम्हाला माहीत नाही परंतु बाबांच्या कृपेने मी खऱ्या अर्थाने बाबा तुमचं धन्यवाद मानतो की गेली 25 वर्षे विभागातल्या जनतेला आणि तरुणांना भक्ती मार्गामध्ये आणण्याचं काम आपण 31 डिसेंबरच्या आणि 1 जानेवारीच्या माध्यमातून केलेलं आहे हा अभिमान आहे आमच्या भटवाडीकरांचा आणि ताई सत्य आहे एवढा मोठा मुंबई नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह गेली अनेक वर्षे बाबांच्या माध्यमातून होतोय आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि आमच्या माता भगिनींचं विशेष करून सहकार्य आहे आमच्या माता भगिनींनी सांगितलेले बाबांना आमच्या हक्काची 3 कीर्तनं आम्हाला महिलांची पाहिजेत आणि म्हणून या सप्त्यामध्ये हक्काची 3 कीर्तनं ताई बरोबर ना आमची महिलांची असतात हे आमचं 50% आरक्षण आहे महिलांसाठी धन्यवाद उद्याही हरिभक्तपरायण शीतलताई साबळे पाटलांचं कीर्तन आहे आज या ठिकाणी ज्यांची अतिशय सुंदर अशी आपण गेल्या वर्षी पण वाट पाहिली ताईंची परंतु ताईंनी सत्य परिस्थिती आपल्या पुढं सांगितली आणि ताई गेल्या वर्षापासून तुमचं कीर्तन ऐकण्यासाठी आम्ही आतुर होतो आणि विशेष करून आमच्या घाटकोपर भूषण आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य मारुती महाराज पानसरे यांच्या शुभ हस्ते तुमचा या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि तत्पूर्वी ताईंचा या ठिकाणी सन्मान होईल आणि सन्मान झाल्यानंतर ताई दोन्ही बाजूला चिठ्ठ्यांचे ढिगल पडलेले आहेत या भाग्यवंतांसाठी आहे ही भाग्यवंत चिठ्ठी ज्याच्या नावाने मिळेल त्याला या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती दिली जाते आणि अनेक वर्षे बाबांचा हा संकल्प आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये पांडुरंग गेला पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता गेली पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गेली पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा गेली पाहिजे आणि अनेक वर्ष हा ज्ञानदानाचा काम आदरणीय दीपक बाबा करतायत मी ताईंना विनंती करतो 2 चिठ्ठ्या यातून काढायच्या आपण आणि आपल्या शुभ हस्ते भाग्यवंतांचा सन्मान या ठिकाणी आपले जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहे जी कार्यकारी मंडळी आहे जे या ठिकाणी मंडळी आहे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे छत्रपतींचा प्रतिमा देऊन या ठिकाणी ताईंचे सन्मान होतोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर ताई आपण 2 चिठ्ठ्या घ्यायच्यात काढा आणि इकडचे काढा शिला गणेश सावंत का बघा काय आणि श्रीधर पंढरीनाथ आवटी दसवंत आहे का दसवंत शिला गणेश दसवंत या आता या आणि श्रीधर पंढरीनाथ आवटी या दोन्ही भाग्यवंतांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय मी आमचे सन्माननीय आमचे ऐनवे दादा आणि आदरणीय आमचे हरिभक्तपरायण तानाजी महाराज तांबारे आपल्या दोघांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल या ना या यशवंतराव आपण पण या मोरे साहेब आपण या आपल्या शुभास्ते या ठिकाणी भाग्यवंतांचा सन्मान होईल दुपारी 1 तारखेला कृपया इकडे लक्ष द्या 2 मिनिटं आपण आपली भूमी ही साधू संतांना मानणारी
त्यांच्यावर प्रेम आणि श्रद्धा असणारी आहे. आणि 1 तारखेला दुपारी 2 वाजता ना, 2 तारखेला 1 वाजता या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या पादुका दर्शनासाठी येणार आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 2 तारखेला श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं आगमन या धर्म मंडपामध्ये होणार आहे. आपण त्याचा या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. आवटी साहेब या 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 या. त्या यांच्या घ्या, यांना घ्या, यांना बोला, यांना हवी नाही ताई, या ताई, हात लावा. मोरे साहेब आहे ना, आपण सगळ्यांनी जायचो. आहे ना उद्या, सगळंच आहे ना उद्या. मोबाईल कोणचा आहे? मोबाईल उद्या बरोबर 8 वाजता या ठिकाणी हरिभक्त परायण शीतलताई साबळे पाटील यांचा नियोजित वेळेप्रमाणे कार्यक्रम होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.